पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक्सक्यूज मी, आज माझा इंटरव्ह्यू आहे। ओके, जस्ट अ मिनिट मॅम। इथे सही करा। थँक्यू। वेलकम सर, प्लीज कम। सो सॉरी। इट्स ओके। इंटरव्ह्यूला आलेला 10 पैकी 5 कॅन्डिडेट्स असं होतंच। अमूल्य राईट? हो। तिथे बसा। तुमचा नंबर आला की मी तुम्हाला बोलवते। आणि बायोडेटाची कॉपी आहे? आहे ना। हां, थँक्यू। हाय, मी चेतना भावे। मी अमूल्य तुंपलवार। व्हॉट? थोडं अवघड आहे, पण 10 वेळा प्रॅक्टिस केली ना की नक्की जमेल। अमूल्य तुंपलवार। नोकरी मिळाली तर अण्णांना मदत करू शकेल। ताईचंही लग्न आहे, थोडीफार बचतही होऊन जाईल। जाण्या येण्याचा खर्च। काय टेन्शन आहे का? देवाचा जप करतेस? नाही नाही, मला टेन्शन येत नाही, मी टेन्शन देते। गुड लुकिंग तर मी आहेच, पण तिला मी आवडलो असेन का? सो सॉरी। ती पहिली भेट, ती हळद, तिचा तो स्पर्श, काहीतरी काहीतरी जादू आहे तिच्या त्या स्पर्शात। वो तेरी शर्मो हया ये मेरा लफ्ज़े बया, वो तेरी शर्मो हया ये मेरे लफ्ज़े बया, बेशरम दिल ये मेरा ढूंढे तुझे यहाँ वहां। हा रंग आवडेल का तिला? I guess this one. प्रेमात पडलायस तू विक्रांत। Hi Vedant. Hello. Please come. Be seated. Yes, please. Thanks. Sorry, मी USA ला गेलो होतो, त्यामुळे तुमच्या बहिणीच्या लग्नाला नाही येऊ शकलो। लग्नाला येण्याचा किंवा नाही येण्याचा आपल्या प्रोफेशनल रिलेशनशिपशी काही संबंध नाहीये, सो इट्स ओके। मला हेच उत्तर अपेक्षित होतं। थँक्यू अँड लेट्स स्टार्ट। ऑफ कोर्स, हियर यू गो।
वेदांत, आय एम ॲक्च्युली क्वाईट एक्सायटेड अबाउट दिस जॉईंट व्हेंचर. वेदांत लॉजिस्टिक्सची पार्टनरशिपचं प्रपोजल तुम्ही आम्हाला दिलं ही खरं म्हणजे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ऑब्विसली सर, माझं मार्केटिंग, माझं प्लॅनिंग आणि तुमचा अनुभव. ॲब्सोल्युटली करेक्ट. या आणि या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करूनच मी असं ठरवलंय की 60-40 रेशोमध्ये काम करूया. परफेक्ट. 60-40 वर्क्स फॉर मी. 60 आमचे आणि 40 तुमचे. व्हॉट? 60 तुमचे आणि 40 आमचे. येस. अँड्रू, डू यू नो व्हॉट यू आर सेइंग? ओके सर. अमूल्य तुंपलवार, हां. तुम्हाला बोलवलंय. ऑल द बेस्ट. ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू. आरती, देवाच्या मनात आधीच ठरलंय आपली जोडी जमली पाहिजे. देवा, तुझी ग्रेट हो. सँडी पण इथेच येणार होती ना? हो ना, इथेच येणार असं म्हणाली होती. उशीर झालाय बहुतेक तिला. हिला ना लेट येण्याबद्दल ना एकदा चांगलीच अद्दल घडवावी लागणार आहे. अद्दल तर खूप लोकांना घडवायची, खूप गोष्टींसाठी. का ग? काल खूप गोंधळ झालेला दिसतोय घरी. गोंधळ? प्लीज. माझे पप्पा माझ्या सोबत उभे असतात कायम. त्यांनी मला प्रॉमिस केलंय की माझं लग्न विक्रांतशीच होणार. विक्रांत? ओह गॉड. देवाच्याही मनात हेच आहे की माझी आणि विक्रांतची भेट व्हावी. देवा, हा अमूल्याचा पहिला इंटरव्ह्यू. खूप तयारी केली आहे तिने. प्लीज तिला यश मिळू दे. हृदयात तू, श्वासात तू, आरती सगळीकडे तूच.
कुठे गायब झाला हा? इकडे बघूयात. सर मला असं वाटतं की प्रत्येकाला आपले स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहीत असतात, पण आपल्या विकनेसेसला आपली स्ट्रेंथ बनवणं, नवीन गोष्ट शिकणं हे जास्त महत्वाचं आहे. मग गेल्या 2 वर्षात तुम्ही नवीन काय शिकला? सर खरं तर ही गोष्ट मी कुणालाच सांगू नये असं माझ्या घरच्यांनी मला बजावलंय, पण तरीही आज सांगते. सर ॲक्च्युली ना मला बायोलॉजी घ्यायचं होतं. हो, पण मला रक्ताची खूप भीती वाटते. म्हणजे मला फोबियाच आहे, हेमोफोबिया. मग ह्यामुळे व्हायचं असं की मी अण्णांच्या क्लिनिकला कधी जातच नव्हते. अण्णा म्हणजे माझे वडील. पण सर कोविडच्या काळामध्ये मी माझ्या ह्या विकनेसवर खूप चांगल्या प्रमाणात विजय मिळवला आणि अण्णांची खूप मदतही केली. दॅट्स ग्रेट. इनफॅक्ट ही लपवण्यासारखी गोष्ट पण नाहीये. क्रायसिसच्या काळात तुम्ही तुमच्या वडिलांच्या बाजूने उभे राहिलात. दॅट्स गुड. म्हणजे इथे उद्या असं काही झालं तर तुम्ही कंपनीसाठी नक्कीच स्वतःमध्ये चेंज करा, राईट? डेफिनेटली सर. सर मला असं वाटतं की क्रायसिस म्हणजे चॅलेंज हे मी माझ्या अण्णांकडूनच शिकली. माझ्यासमोर जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मलाच शोधायला हवं. आमच्या मॅथ्स टीचर म्हणायच्या. तुम्ही मॅथ्समध्ये नक्कीच चांगले स्कोर केले, ते मी बघितलंच आहे बद्दल. तुम्ही यंग आहात, पण तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास आहे. आय लाईक दॅट. सर माझं सिलेक्शन होईल ना? वेल, ॲज ऑफ राईट नाव तुम्ही सगळ्यात बेस्ट कॅन्डिडेट आहात. पण मी सरांबरोबर शेअर करेन आणि अंतिम निर्णय हा त्यांचाच असतो. येस सर. पण मोस्टली येस. पण आज जर का तुम्ही सिलेक्ट झालात तर तुम्हाला उद्या जॉईन करावं लागेल. आय होप दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. नो सर, नो प्रॉब्लेम. आय वुड लव्ह टू जॉईन. ग्रेट. अँड्रू सी, हे प्रपोजल आमचं आहे, आयडिया सुद्धा आमचीच आहे आणि नावही आमचंच आहे आणि आमचीच मार्केटिंग टीम बिझनेस जनरेट करणार आहे. अँड स्टील यू आर ऑफरिंग जस्ट 40%. पण अनुभव आमचा आहे ना, त्यासाठी 20% नाही देऊ शकत तुम्ही? अँड्रू, लेट मी थिंक अबाउट दिस. आय नीड सम टाइम. ओके, ॲज यू विश. थँक यू. See you. See you. सर, डील फायनल झाली ना? नो वे. हा काय समजतो स्वतःला? 60% त्यांचे. त्याला मूर्ख वाटलो का मी? थँक्यू. गुड लक. आरती, तुम्ही इकडे काय करताय? मी दर्शनाला आलोय. ठीक आहे, मग जा घ्या दर्शन. आरती, तुम्ही का माझा पाठलाग करताय? तुम्ही मला इग्नोर का करताय? हो, लोक काय म्हणतील याचा तरी विचार करा. अहो, तुम्ही ते गाणं नाही ऐकलत का? कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. अहो, लोकांच्या बोलण्याचा एवढा नाही विचार करायचा. आपण आपल्या डोक्याचा कशाला केस पाडायचा? हे बघा, तुमच्या आणि माझ्या स्टेटस मध्ये खूप अंतर आहे. तुम्ही प्लीज माझा पाठलाग करू नका. तर आल्यापासून बघते मी तुमचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला मगाशीच बघितलंस तरी सुद्धा इग्नोर करतेस? तुला काय वाटतंय, मी तुझ्या प्रेमात पडलोय किंवा तुझा पाठलाग करतोय? असं काही नाहीये. हा गैरसमज प्लीज डिलीट कर. तेव्हा
काही चुकीचं बोललो का देवा? मी दर गुरुवारी येऊन नारळ पुढे प्लीज ती होकार देऊ दे. आरती तू तू बघून न बघितल्यासारखं का करते? आपण ओळखतो एकमेकांना. वी आर फ्रेंड्स. हळद मित्र होता आपण. काय झालं? म्हणजे आपल्यात काहीतरी नातं आहे ना? नातं आपल्यात? हो काय बोलताय तुम्ही? अगं म्हणजे नातेवाईक झालोच की आपण, राईट? आरती काय झालं? मी मगाशी बोललो त्याचं वाईट वाटलं का तुला? तुझ्या मनातही माझ्याविषयी आहे ना काहीतरी? हो ना? हो. अहो पैसे देतो रे, तू का टेन्शन घेतो? तू फक्त प्रे कर ती मला हो बोलू दे. गुलाब हे प्रेमाचं प्रतीक असतं. हे काय करताय तुम्ही? सॉरी. गुलाब हे प्रेमाचं प्रतीक असतं. आरती मला जेन्युइनली वाटतं तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करावास. आय लव्ह यू आरती. मी देवाकडे आधीच सेटिंग लावलीये. फक्त तुझ्या होकाराची वाट बघतोय. आरती मी वाट बघीन तुझी. गुरुवारी सकाळी 6 वाजता. 6 लवकर होईल का? 9 चालेल? 9 नंतर डन. आरती प्लीज ये. मी वाट बघेन. मला विश्वास आहे तू नक्की होकार देशील. मी विक्रांतला आरतीचा कधीच होऊ देणार नाही. सर मी प्रतापला गाडी काढायला सांगतो. तुम्ही यार ते बटन दाबणं बंद करा. लिफ्ट बंद पडली. लिफ्ट नाही, एलिव्हेटर. काय? ग्राउंडर माणसं लिफ्ट म्हणतात पण ऍक्च्युअली इट्स एलिव्हेटर. लिहिलं इथे. ओ सुपर सुशिक्षित. इथे लिफ्ट मध्ये अडकला आहात आणि वाद कशावरनं घालताय की लिफ्ट की एलिव्हेटर? कमाल आहे तुमची. बडबड बंद प्लीज. दाबत बसा मग बटन. तू आलीस ना की काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतोच. तुम्ही वरनं तू वर आलास. मग भे ना मी पण तुला म्हणू शकते. तू का सारखं माझ्या मागे येतेस? अरे तुला का असं वाटतं की मी तुझ्या मागे मागे येते? शटअप. हे मला शटअप नाही म्हणायचा. काय रे तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना? मग इथे काय लिहिलंय ना ते जरा वाच. डोंट प्रेस द बटन्स अननेसेसरी. डू नॉट प्रेस द बटन अननेसेसरीली.
हा ठीक आहे उगा मला इंग्रजीचे धडे नको शिकवूस. ते तर तुला मराठीत कळणार नाही ना, म्हणून मी तुला इंग्लिश मध्ये वाचून दाखवत होते. एवढी सिंपल गोष्ट कळत नाही का? लिफ्ट बंद पडलीये. लिफ्ट बंद पडलीये. बंद. आय नो. शट अप. रेंज पण नाहीये. तुझ्या मोबाईलवरनं कोणाला तरी फोन लाव आणि लिफ्ट उघडायला सांग. मी आधी प्लीज म्हण. प्लीज.